नमस्कार, मी किरण. आपलं ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजच्या बुलेटिनमध्ये मनपूर्वक स्वागत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शिवंता कोऑपरेटिव्ह सोसायटीत जल्लोषात संपन्न. उल्वे येथील आज दिनांक 15/8/2024 रोजी शिवंता कोऑपरेटिव्ह सोसायटी उल्वे सेक्टर 5 प्लॉट नंबर 79 च्या माध्यमातून 78वा स्वातंत्र्य दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. सुरुवातीला सकाळी 9 वाजता सोसायटीच्या आवारात सोसायटीचे सभासद श्री विलास भगत सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उपस्थितांकडून ध्वजाला सलामी देत राष्ट्रीय गीत संपन्न झालं. प्रसंगी सोसायटीतील लहान मुलांनी ध्वजगीत सादर केले. स्वतंत्र दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असताना मान्यवरांची व लहान मुलांची शुभेच्छापर भाषणे झाली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मोठ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या गीतांवर नृत्य करून सामाजिक एकता तसेच व्यसनमुक्तीचा संदेश दिला. तसेच वेगवेगळ्या स्पर्धा खेळात लहान मोठ्याने सहभाग घेऊन स्वतंत्र दिवसाचा आनंद घेतला. या प्रसंगी सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष संतोष खंडागळे, सरचिटणीस गणेश दिवटे, कोषाध्यक्ष सचिन समेळ, सदस्य अनंत खंडागळे, संदेश कोळी, महेश जाधव, कुमार राठोड, रोहित सोनी, विश्वंभर मिश्रा, घनश्याम बाबू तसेच सोसायटीचे सभासद मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्वे, पनवेल, महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद.
स्वातंत्र्य दिनाचा 78वा स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करत आहोत। या विशेष दिनाप्रसंगी उपस्थित राहणारे सर्व मान्यवर आणि या सोसायटीचे सर्व सभासद बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांचं सोसायटीच्या वतीनं अधिक स्वागत करतो। आणि आजचं ध्वजारोहण साहेबांच्या चळवळी झेंडा उभारल्यानंतर उठवल्यानंतर सलामी द्यायची आहे आणि सलामी देत असताना राष्ट्रगीत म्हणायचं। त्यामुळे राष्ट्रगीत म्हणते त्यानंतर हात नीचे म्हटल्यानंतर हात खाली घ्यायचा आहे आणि मग त्याच मुली झेंडा घेत परेड विश्राम परेड सावधान। जमलो आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खूप खास आहे, कारण 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीमधून मुक्त झाला। हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे। इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करत होते। त्या अत्याचारांना कंटाळून भारतीयांनी एकत्र येऊन बंड पुकारले, उठाव चळवळी, सत्याग्रह आंदोलने करून इंग्रजांना जेरीस आणले। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, झाशी की राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूरवीरांनी त्यांचे बलिदान दिले। त्या अनेक शूरवीरांना माझे कोटी कोटी नमन। या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात। शाळा, महाविद्यालये, कार्यालये इत्यादी ठिकाणीही झेंडा फडकवला जातो। देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते। सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते। भारत ही आपली मातृभूमी आहे आणि तिच्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे। त्या बलिदानांना लक्षात ठेवून आपण आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर व विश्वगुरू बनवण्याचे प्रयत्न केले पाहिजे। भारताने अनेक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे। भारतात अनेक देशाधर्मांचे लोक राहत असून त्यांच्यामध्ये प्रेम, एकता व बंधुत्वाची भावना आहे।
ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा, ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा. माणुसकी हा धर्म या देशाचा, फक्त देशासाठी जगा. जय हिंद, जय भारत, जय